छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मंडळी, मी समाधान पाटील स्वागत करतो आपल्या हक्काचा मराठी चॅनल, ज्याचं नाव आहे आम्ही मोठी ममकार आगरी किंग जय हनुमान. तर मितू आहे का? तर मितूची तयारी पाहून तुम्ही समाधात असत. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि मोठमोठ्या गावामध्ये महाराजांचं स्मारक उभारलेलं आहे. तर आता पालखी निघणार आहे थोड्या टायमात, तर तेच आपण पाहणार आहोत या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ नक्की बघा. तर चला, जय शिवराय. स्वागतम सुस्वागतम. आज मोठेबोम या गावी शिवजयंतीचे औचित्य साधून श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्तानं सकाळी आज कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना या तू पण समोर जा सरच, तू पण सगळं समोर श्रीलंका खालती घ्या. हात लावायचा. एक मिनिट. सर हात लाव एक. हाँ एक मिनट.
हा वरून पाळण्याच्या वरून गोविंद घ्यावनी गोपाळ घ्यावो गोविंद घ्यावनी गोपाळ घ्यावो गोविंद घ्यावनी गोपाळ घ्यावो गोविंद घ्यावनी गोपाळ घ्यावो याव सयानो याव सयानो तर गाईच पालखी सजवायला सुरुवात केलेली आहे. चिव पालखी आपली रेडी झालेली आहे. मस्त की फुलाने सजवले भाऊ. मस्त पालखी रेडी झाली. तर गाईच पालखी रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर बुके वगैरे बनवून झालेले आहेत. या साईडला हार बनवतात.
तर चला आता पालखी निघेल थोड्या टायमातच, तर भेटू डायरेक्ट पालखीला. थोड्या टायमात पालखी पण निघेल. पालखी पण रेडी होऊन आलेली आहे आणि बँडवाले पण आले आहे. रेडी होऊन आलेला आहे. तर माऊली घोडा महाराजांना नमन करतो. वाट बघत होतो. खरं सांगतोय ना, मी आपली पालखी निघली तेव्हा पण आम्ही बोलवलं, तेव्हा गाववाले सगळे सपोर्ट करून आई माऊलीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मूर्ती बसलेली आहे आणि ते क्षणाची आम्ही वाट बघत होतो. खरं सांगतोय तुम्हाला, मोठे बोमामध्ये. कारण त्या दिवस आम्ही बोललो काहीतरी उचला आपण पाऊल, अख्खे गावाही काही पाऊल उचलून येऊ, महाराजांची मूर्ती बसवली आणि आज आम्हाला आजचा दिवस बघायला मिळाला आहे, सोन्यासारखा दिवस. आणि तिथं माझा माऊली, तुम्हाला मी पहिला बोललो का माऊली घोडा पहिला येणार आम्ही महाराजांच्या वरतीला. आज मला 4 ऑर्डर होत्या, पण मी त्या 4 कॅन्सल करून जिथं मी मोठे बोमकारांना शब्द दिलता काय येणार. दादा खरी गोष्ट का नाही ना, खरंच तसंच मी आलो. आणि पण मला आवडा भारी वाटलं का महाराजांची मूर्ती आज बसून इथं स्मारकात. कारण ज्या स्मारकामध्ये आम्ही आलो तेव्हा मूर्ती नव्हती, तेव्हा आम्ही बोललेलो त्या मूर्तीचा आपण काहीतरी विचार केला पाहिजे ना. तिथू बरं काढते उंचावरती. तर पालखी आता निघेल थोड्या टायमातच. पालखीची तयारी चालू आहे. गणपती जलपती प्रजापती शस्त्राण शास्त्र प्रारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. पालखी निघालेली आहे आता.
तर गाईच आता पालखी निघालेली आहे आणि मोठ्या उत्साहानं पब्लिक नाचायला पण आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही.
तर गाईच माऊली घोडा छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत होते.
हा नक्की सुपर 3 ला जाणार. ओके बघू. आता थोड्या टायमात कार्यक्रम चालू होणार आहे. परंतु एकाही गडाला एकाही किल्ल्याला तर आता पालखी गावातून फिरून आल्यावर काय प्रोग्राम आहे? आता आपल्याला 15-20 ते 20 मिनिटांमध्ये पालखी इथे येईल. त्याच्यानंतर आपल्या मान्यवरांना सगळ्यांना 7 वाजता टाइम दिलेला आहे.
7 वाजता सगळा भव्य दिवा आपला अनावरण सोहळा होईल. त्याच्यानंतर विवेक भोपी तसेच मी खरंच आवडतो तर अलंकार ठाकूर जे आपले चित्रनगर गावचे सुपुत्र आहेत त्यांचं पण या दोघांचं अभूतपूर्व तुम्ही भाषण ऐका, शिवाजी महाराजांचं व्याख्यान ऐका. ते तुम्ही ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते सन्माननीय आदरणीय लोकनेते आपल्या सगळ्यांचे आवडते कामगार नेते सन्माननीय आदरणीय महेंद्रशेठ भरत साहेबांचं शुभागमन या ठिकाणी आहे. प्रथमतः शब्द सुमनाने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आहे. मान्यवरांची आपण वाट पाहत होतो ते सन्माननीय आदरणीय सर्वांचं लाडकं नेतृत्व असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण प्रत्येकाचे प्रश्न कसे सुटतील यासाठी अहोरात्र प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळे होत आहेत, होत राहतील आणि होत आलेले आहेत ते आपल्या सगळ्यांचे लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते सन्मान. तर गावात पुन्हा फेरी मारून महाराजांची पालखी आलेली आहे. या कार्यक्रमापासून
आहे त्याने पैसा खर्च करावा, ज्यांच्याजवळ वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्यांच्याजवळ एखादी आदरणीय संतोषी ठाकूर साहेब यांचं देखील शुभार्पण या शिवजयंती सोहळा प्रसंगी आहे. मनापासून हार्दिक स्वागत आणि सर्व सकारार्थी माध्यमांना विनंती करेन की आपण विराजमान व्हायचं आहे. अगदी बरोबर या प्रांगणातून पालखी सोहळा संपन्न झाला. संपूर्ण गावभर पालखी सोहळा आपण पाहिला आणि पालखी सोहळ्याचं पुन्हा एकदा आगमन या प्रांगणामध्ये होताना पाहायला मिळतो. अगदी वेगवेगळ्या पद्धतीची वेशभूषा, आपली परंपरा दाखविणारी, आपली संस्कृती दाखविणारी वेशभूषा या पालखी सोहळ्याप्रसंगी आपण पाहिली. भक्ती शक्तीचा संगम म्हणजेच राजे छत्रपती शिवराय, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा दिली. खरं तर 28 युग झाली, अजूनही पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी उभा आहे.
बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांना माऊली दुसरा करतोय. ही परंपरा मंडळी आजही आहे. परंतु आज जनाधी काळापासून ही परंपरा आजही सुरू आहे. अशा परंपरा माय माऊली वडील बंधू आणि मर्दमराठ्यांनो, या बाळासाहेब ज्ञानेश ठाकूरचा मुजरा घ्यावा. कार्यक्रम आवडला तर टाळ्या वाजवा, नाही आवडला तर मला नक्की सांगा. बाजीराया 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 ब्लेंच सबळा, ब्लेंच म्हणजे शत्रू बर का. बाजीराया ब्लेंच सबळा, दोषण काळाचा, ना देवाचा ना दैवाचा किंवा नशिबाचा. देशद्रोही चांडळांचा भरला बाजार, अनगुलामगिरीची देती त्यांना निष्ठा ऐकणार. काय बाजीराया त्यांना निष्ठा ऐकणार. सावध बाजीराया सावध बाजीराया, दास तुझी काय जिजय सिंगाया. तुझ भगवान श्री शिवराजा, भगवान श्री शिवराजा. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काजा, बोलाय तिकडे जाजा. आणि देशभक्तीची सुद्धा मिळून घे, आणि देशभक्तीची सुद्धा मिळून घे प्रायश्चित्ताला. आणि चला घर स्वातंत्र्य संगती रेपू निघाला. हो जी जी हो जी जी हो जी. छत्रपती शिवाजी महाराज की मंडळी. खरं तर या बाळ शाहिराचा एक छोटासा पोवाडा आवडला असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी झाला पाहिजे. धन्यवाद. खरं तर ही परंपरा आहे आपली आणि या भूमीनं बरंच काही आपल्याला शिकविलं. मंडळी खरं तर असं म्हणतात ना की अनेक राजे झाले, अनेक राजे महाराजे होऊन गेले, परंतु माझ्या राजांसारखा एकही राजा झाला नाही. असं म्हणतात ना की दुधानं अभिषेक घालणारे अनेक राजे आपण पाहिले, दुधानं अभिषेक घालणारे अनेक राजे आपण पाहिले, परंतु रक्तानं अभिषेक घालणारा एकमेव राजा छत्रपती शिवराय. रायरेश्वराच्या शिवपिंडीवरती रक्ताचा अभिषेक घातला. मुठभर सवंगड्यांच्या साथीनं हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. नव्हे तर बघता बघता हिंदवी स्वराज्य स्थापन ही झालं. अशा छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करूयात आणि पुन्हा एकदा राजांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं एक गीत सादर होईल. खरं तर मंडळी युट्यूबच्या माध्यमातून अनेक ठिकाणी हा आवाज भोम गावातील आपण ऐकला असेल. खरं तर मंडळी प्रत्येक गावामध्ये अनेक कलाकार आपण पाहिले. आपल्या कलाकारीनं मग वेगवेगळ्या पद्धतीची कला असेल, कोणी गायक असेल, कोणी वादक असेल, अशा अनेक पद्धतीचे कलाकार आपण प्रत्येक गावामध्ये पाहिले. भोम गावामध्ये देखील मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अनेक संस्कृती या भोम गावानं जपली, जोपासली. आध्यात्मिक परंपरा असेल, कलेची परंपरा असेल, सांस्कृतिक परंपरा असेल, अशा अनेक परंपरा जपत असताना अनेक कलाकार या भूमीनं दिले आणि त्यातीलच एक छोटा कलाकार म्हणजेच प्रांजल हलेश पाटील याचा म्हणजेच या छोट्या कलाकाराचा आपण आवाज ऐकूया. खरं तर युट्यूबच्या माध्यमातून आपण बऱ्याच ठिकाणी त्याचा आवाज ऐकलात. या सोहळ्या प्रसंगी एक छानसा आवाज आणि या आवाजातून महाराजांना मानवंदना असेल. आवाज आहे प्रांजल हरेश पाटील. शिवाजी राजा
अनेक कलाकार प्रत्येक गावामध्ये असतात। अगदी मगाशीच पालखी या ठिकाणी पालखीचं प्रस्थान झालं। अगदी पालखी मोठ्या आनंदानं, मोठ्या उत्साहानं, मोठ्या जल्लोषानं आपण अगदी संपूर्ण गावामध्ये पाहिली। मंडळी, या पालखीमध्ये पाहिलं असेल तर अनेक प्रकारच्या वेशभूषा आपल्याला पाहायला मिळाल्या। भक्ती शक्तीचा संगम, संत तुकाराम महाराजांची प्रतिमा। खरं तर ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची लोकपरंपरा लुप्त पावत चालली आहे, अशा अनेक परंपरा जोपासताना अनेक कलाकारांच्या भूमिका या ठिकाणी आपण पाहिल्या। आणि खास करून आवर्जून सांगावंसं वाटेल, अभिमानानं सांगावंसं वाटेल, जवळजवळ 30 कलाकारांनी यामध्ये भाग घेतलेला होता। आणि सगळेचे सगळे कलाकार या भूमीतील, या गावातील, या भोम गावातील होतील। म्हणून अशा कलाकारांसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद। त्याचप्रमाणे मी अगदी मान्यवरांची माफी मागेन आणि अगदी 10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबवेल। 10 मिनिटं आपण 10 मिनिटं थोडीशी प्रतीक्षा करावी, कारण या गावातील अनेक कलाकार की आपली कला त्यांच्या माध्यमातून दर्शवावी, महाराजांचं गुणगान प्रत्येकाच्या कलेतून व्हावं। म्हणून अगदी 10 मिनिटाचे 2 परफॉर्मन्स आहेत। महाराजांची वंदना महाराजांच्या ठिकाणी असेल आणि त्यानंतर आपण मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत। तत्पूर्वी खरं तर ज्या अश्वारूढ महाराजांची प्रतिमा या ठिकाणी आपण पाहिली, माऊली घोडा। खरं तर माऊली घोडा आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या ठिकाणाहून घोडा आपण पाहिला। आणि अशाच माऊली हॉर्स हा चॅनल आहे आणि या चॅनलवरती आपला सगळा जो कार्यक्रम आहे तो अगदी 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल युट्यूबच्या माध्यमातून। प्रत्येकानं पाहावा माऊली हॉर्स युट्यूब या चॅनलवरती आपल्याला तो कार्यक्रम उद्या किंवा परवा थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल। नक्कीच सर्वांनी पाहावा आणि बोलूया कार्यक्रमाच्या दिशेने। छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक बुद्धिमतेनं आणि थोर पराक्रमानं या महाराष्ट्राची भूमी पतित पावन झाली, ज्यांच्या सिंह गर्जनेनं अख्ख हिंदवी स्वराज्य पेटून उठलं, ज्यांच्या घोड दौडी पुढे सर्व आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ। खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोशून नजारा गहिरी जिरहा, खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला। खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला, कट्यारीचा वाद त्यानं केला, कट्यारीचा वाद त्यानं केला, खरं आवाज झाला, खरं। तर गाईज 11 वाजले आता, तर पाहू शकतो तुम्ही इकडे। तर कार्यक्रम मस्त छान पद्धतीने वगैरे पार पाडलेला आहे। तर आता ब्लॉग एंड करायला विसरलेलो, तर आत्ता आलो, तर आता ब्लॉग एंड करतो। गेट पण लावलेला आहे, पाहू शकतो तुम्ही आपले महाराज, पालखी वगैरे मस्तपैकी उत्सव एकदम जोरात झाला, शिवजयंती साजरी। तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।